परिस्थिती कशी? मुश्किल होतं. शेती कुठंतरी एखादं मकच कणीस खायचं काम करायचं. 3 एकरला 3,500 मिळले नाहीत आम्हाला. मग काय केलं? मग ह्याच्या मोठ्या मामानं आम्हाला लय थोडी मदत केली. इथं विहीर एक पाडून दिली आम्हाला त्यांनी, मोठ्या मामाने. सांगता लय चांगला जगापाशी आपलं लय चांगलं. आता सगळ्याला पोटभर आज मिळत. शेती झाली, पोरं चांगली करायला लागली. दोघा भाई एका घरात, दोघांना दुराकडे नव्हती. तुमचा आणि आबांचा लहानपणीचा संबंध कसा होता? संडासला परसाकडला गेलतो हुडकत जागी काय. मोठा भाऊ म्हणून अडचण मला कशाची येऊ दिली नाही, कशाचीच अडचण येऊ दिली नाही. जग 2-2 हातानं बोंबलू त्या तकडं, पण आम्ही आमचा संबंध सोडला नाही. एखाद्या आईच्या पोटात आलं असलं तर बुद्धिमत्तात थोडा फरक असतो, तरी आम्ही फुटू दिले नाही. नामाचा विषय सोडून द्या, पण सोनाली म्हणजे सोनच आहे आम्हाला. दोघांची संबंध झाली. त्याचं 2-5, तिचं 2-5. ही जीवन आहे तोपर्यंत आता विसरू नका. आजचं उद्या ती काय कधी तर मरूनच जाणार ते, पण तवर कशाला येडवाकडे बोलता. अजिबात बोला. आणि ती आजोबा बापू मैत्री म्हणून ती बी तसाच होता. तिकडली वाट कुणाला अडवायची का? आजी जन्माला आले ते जाणार. ज्ञान दान करावा, पैसे दान करू नका. वाटेने येताना जाताना एखादा खट्याळ भेटलं तर त्याच्याकडे बघायचं नाही. कोण देवाला येते, कोण किस कापायला येते, त्यांनी ना काय देऊ. सावलीत राहायला आजीची. केरा आजी, अजून कला आजी, त्या कशा होत्या लहानपणी? व्यवस्थित. लय मोठ्याची ऐवजी थोडं तरी त्यांचं कल्याण असावं आणि होय पाहिजे होत. एवढं कुटुंबात कोण गेलं महाग आणि आता तरी हो जाग. आणि तुमचं आबाबद्दल मत काय आहे? आणि त्यांनी तुम्हाला कधी कुठं कमी पडू दिलं का? अजिबात नाही. त्याच्यावर बोजच होता तेवढा. आंगराक फाटायच्या आधी आंगरा, बैलाचा कासरा तुटायच्या आधी कासरा. वाटेने किती जाते किती तिथे. आणि कोणतरी म्हणते आबाला असं केलं, आबाला म्हणते काय रामांतच केलं म्हणून का आम्ही एकामेकापासून भांडत गेलो. बाय तुझी काय आडवा खाली घालतो तिकडे म्हणायचं नाही सोडून. आता ते मला म्हणतोय बाय 3-4 वेळा म्हणला. मी आळंदीला निघालो येतो बाय, मी पुण्याला निघालो येतो बाय. आबा मला कसं नेत होता, कसं नेत होता काय कलीवर. दोघांनी उचलून एक पोत मागल्या सायकलीच्या कॅरीला उठवायचं आणि दुसऱ्या दोघांनी एक पोत त्याच्या टकोडे उठवायचे. त्यानं एवढं कस खाल्ला म्हणून हितोर आमची गाडी पोचली. 30 तारखे टिकलं असतं तर सगळे तिकडे तिकडं काय कुठं लोकांचं काम करून 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 आम्ही मागत गेलो असतो. आणि सगळ्याच सोरायला लावलं. माझ्या जीवातला बैल, माझ्या मनातला बैल आबाने इकल्यावर मला उभं वार सुटलं. तिथं राहू का कुठं जंगलात जाऊन पडू. आणि ती बैल मरेपर्यंत तसा पडला नाही. तर एका डोळ्यानं आंधळा झाला, त्याचा डोळा धुवायचा, पुसायचा. तर नुसती गाडी झोपायची, गाडीत कोण बसायचं नाही. कुठं जायची गाडी? दहिवडीत जायची. दहिवडीत दारापुढं अंगणात जाऊन बैल उभं राहायची गाडी घेऊन. इथंच बैल पुरला. आम्ही दोघा बाजूने एक डबरं खांद तिथे बैल पुरला. चहाचं नाव काढायचं गणित केलं. चहाच्या पैशावरती हिरी मोठी लाट पाहिली. किती हा माझा शंकर होता किती बैल. मोकळा सुटून पळाय जरी लागला आणि शंकर माघारी आलाच पाहिजे. वल्लाचं नाव दादा आहे, मला दादा दादा सगळी म्हणते ती. असं होतं. हिळभर जर स्वयंपाक करून त्याच्या पुढे ठेवला वास नाही घाला. आणि त्या कुत्र्यानं एकादशी दिवशी भाकरी नाही खाली. कुत्र्याची त्या बैलाची आठवण आहे आपल्याला अजून. आमच्या वडिलाला असं बघायला मिळलं नाही काय. मुलं बाळ आता आम्हाला
सगळ्याची 4-2 मुलं बघायला मिळली. मग ती दम्याचा माणूस आजचं खोकतली. मग खोकणा म्हणून खोकणा असली काही झोपलं खोकण म्हातारा म्हणून बघायला गेलं तर संपलेलं. आज तुमच्या अगदी लहानपणापासून ते आतापर्यंतच सगळं जीवन प्रसंग काय, तुम्ही कसं हे केलं ते तुम्हाला असं प्रश्न विचारून तुम्हाला प्रश्न विचारणं ते तुम्हाला उत्तर द्यायची. म्हणजे जीवन कसं होतं, तुमचं लहानपण कसं गेलं, घरात कोण कोण होतं, त्यावेळेस जगणं कसं होतं, परिस्थिती कशी. जगणं मुश्किल होतं. शेती नव्हती, जगणं मुश्किल होतं. आम्ही 5 जण, 2 भाऊ आणि 3 बहिणी. ठीक आहे. मग त्यावेळेला कुठंतरी एखादं मकचं कणीस खायचं काम करायचं. आणि त्यावेळेला आमचा वडील हिथं पोट भरणं माळीनगर तिथून जगायला गेलो. मग थोरला भाऊ लोकांच्या बोरावर, आम्ही बारक त्यावेळेस जगणं मुश्किल होतं. इथं थोडं रान होतं, ती लोकांची हवाली करून गेलो. आणि परत आल्यानंतर तुझ्या आजोबानं आबा म्हणजे है ना, हा, मग त्याने काम करत चांगली रुटीन लावली. आणि त्याच्यावर आमचं जगणूक झाली. चांगलं कळायला लागल्यावर 100 रुपयाचा एक बैल घेतला. 100 रुपयाचा एक बैल घेतला आणि मोडकी बैलगाडी लोकांनी मागून आणली. आणि त्याच्यावर ही हळूहळू प्रपंच आमचा चांगला चालत चालला. म्हणजे आबा करायला लागला. आबा करायला पण चांगलंच झालं. ह्या 2-3 बहिणीची लग्न झाली, आमच्या दोघांची लग्न झाली. पुन्हा हळूहळू जशी प्रगती वाढली तसं मग इथलं शेत घेतलं. 3,500ला 3 एकर. 3 एकरला 3,500 मिळले नाहीत आम्हाला. मग काय केलं? ह्याच्या मोठ्या मामानं आम्हाला लय थोडी मदत केली. इथं विहीर एक पाडून दिली आम्हाला त्याने, मोठ्या मामाने. काय सांगता लय चांगला जगापाशी आपलं लय चांगलं. आता सगळ्याला पोटभर आज मिळत. शेती झाली, पोरं चांगली करायला लागली. अवश्य भेट घ्या जावं. चांगलं आहे, व्यवस्थित आता चांगलं आहे. दोघा भाई एक अंगरात, दोघांना दुराकरची नव्हती. दोघा भावात एक अंगरात. मी बैलक्या माणूस सगळं सांभाळून नेलं. कत्तल चांगलं केलं, इथं आणून सोडलं. लोकांची नाम द्यावा. लोकांची म्हातारी गाडवं झाली, पण अजून खातेपोड कुठं जायला नाही. खातेपोडात अडकले ती लोक. काय जग जनार्दन तसं केलं आम्हाला. आधी खाता पोडून माझ्या नावावर माझं क्षेत्र गेलं. नंतर मग तिकडे जगायला लागलं, तर इकडे जगायला लागलो. चांगलं झालं. अजून आम्ही पुण्याला ना गाठ पडली तरी सगळं बोलणं चालणं येऊन. आणि कुणी बी काय मिळालं तू म्हणायचं, पुढे जायचं. आपली सद्बुद्धी चालवून आपला संपर्क कसा साधल जीवनाचा, बाय आपल्या जीवनाचा संपर्क कसा साधल हीच आता बघायचं आपण. आता आमचं संपलं. चांगलं. तुमचा आणि आबांचा लहानपणीचा संबंध कसा होता? तुम्ही दोघे कसं एकत्र वाढलात आणि एकमेकांची साथ कशी दिली? मी संडासला परसाकडला गेलतो हुडकत जागी का
मोठा भाऊ म्हणून कुठेतरी अडचण मला कशाची येऊ दिली नाही त्याला अजून. कशाचीच अडचण येऊ दिली नाही. जग दोन दोन हातानं बोंबलू द्या तकडं, पण आम्ही आमचा संबंध सोडला नाही. कोण जग देणार नाही का? एखाद्या आईच्या पोटात नाणं असलं तर बुद्धिमत्ता थोडा फरक असतो, तरी आम्ही फुटू दिलेला आहे. पण तुम्ही बी तुमच्या जीवनाचा काळ व्यवस्थित ह्याला शाळा शिकवताना ठीक आहे, असं लहानपणी इकडं तकडं काय भाराभानगडी होऊन गेल्या, चांगलं झालं त्याचं देवयोगानं. आम्हाला ही नामाचा विषय सोडून द्या, नामाचा विषय सोडून द्या, पण सोनाली म्हणजे सोनच आहे आम्हाला. दोघांची संमत झाली, त्याचं 2-5 तिचं 2-5 जमलं. आपण जोपर्यंत आहे, हे जीवन आहे ना, हे जीवन आहे तोपर्यंत आता विसरू नका. आजचं उद्या ती काय कधी ते मरूनच जाणार ते, पण तवर कशाला येडवाकडे बोलता, अजिबात बोलायला नाही. आता तुम्हाला हे प्रश्न सांगायला लागत नाही, कारण तुमचं शिक्षण चालू आहे, चांगली सद्बुद्धी आहे तुम्हाला. आणि ती आजोबा, कुठचा आजोबा काय ते जण बापू मैत्री म्हणून, हा ती बी तसाच होता. पण योगाने आता ती तिकडली वाट कुणाला अडवायची का? इतर वाटा अडवू आपण. एक तो कोण जाऊन बरं काटात या वाटेनी असं एकमेकाला समाधी करू, पण ते वाट अडवायचे कुणाला. जे जे त्याच्या एवढ्या गोष्टी होऊन गेल्या बघा नाही. बरोबर. हा मग अशा आमचं आजचं उद्या होणारच आहे, होणार. आजी जन्माला आलं ते जाणारच आहे, बघा नाही. तसं ही तुम्हाला ही गोष्टी आता तुम्ही तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काय कर्तव्य आहे. आम्ही लहान आहे, तुमचं नातू आहे ना, ते आजही अडा असू दे, पण लय थोडी बुद्धिमत्ता त्याला असेल म्हणून तुम्ही प्रश्नाला आला. या चांगली गोष्ट आहे तुमच्या कर्तव्यामुळं, बघ नाही. पण हे आता तुझ्या जी काय ध्यानात मनात आहे विचारायचं प्रश्नच नाही. न विचारता सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत. त्या अशा काही जणाला आपण सुद्धा कोणाच्या पैशा देण्याचं काय काम नाही. ज्ञानदान करावा, पैसे दान करू नका. ज्ञानदान आता तुम्हाला लई थोडी ज्ञान आहे, कारण शिक्षण असंच कुठेतरी पर्सनाला ज्ञानदान करायचं जेवढं आपल्याला जमतंय तेवढंच. का त्याच्या जीवनाचा आपण काय माल काय का नाही माल एक नाही. ती प्रश्नाकडे जाऊ नका बरं का. ही प्रश्न असा आहे का नाही. लहान बहीण असेल आणि कोणीतरी आपल्या संबंधातली कोणी ना कोणी राहते, मामाची मुलं बाळ आहे ते का नाही. मग त्याला कधी ना कधी वेळ प्रसंगाला त्यांचा फोन येईल, तुम्ही फोन करसाल, ती म्हणेल मामा अशा अशा वर्गात घालवा म्हणणार. मग तुम्हाला ते थोडं संकट पडणार. का संकट पडणार? मामा त्या वाटेने या वाटेने आपला मुलगा बसू असं तुम्ही म्हणणार का नाही. आणि म्हणावंच लागेल, कारण ती लोक येते का
आपली आहे ती आपल्या नात्या गोत्यातली रक्तमास एकाच रक्तमासा जायला पण म्हणून साठी ही तुझी बुद्धी चांगलं ज्ञानानं आणि प्रश्नाला विचार आले पण न विचारता ते कोणी प्रश्न होणारच आहे ती बाई अगदी योग्य रीतीने होणार आहे ती कारण त्याला कारण असे तुमची प्रगतीच तशी आहे तुमच्या माझ्या गाठी भेटी कधी तरी सुद्धा प्रगती ओळखायला लागते बाहेर चांगलं आहे आमचं जीवन आमच्या माग तुम्ही संपर्क कसा साधल आपली सुरक्षता आता तुझंच नाही तुझं पुढचं आहे की अजून मग त्या पुढच्याला सुद्धा आपण तो आतापासूनच पुढच्या पिढीची लय थोडी धोरण बांधत चालली का नाही बाहेर असं पण तुझं एकटीच बांधून तुला चालेल का आता काय म्हणलो धाकटी बहीण धाकटा भाऊ आहे मामाची मुलं आहे ती आणि कुणीतरी आपल्या समाजाची आत्याचा मुलगा आहे मुलगी आहे तिला सुद्धा वेळ प्रसंगाला तुम्हीच एकमेकाला ती कवा म्हणेल नामदेवा तसं नाही असं आहे ऐकायला ठीक आहे पण आपणच एकमेकाचा एकमेका संबंध सोडवणार मार्ग दर्शन करणार हेच काय आता कोणी लोळ पागलं नाही सगळी जगायसारखी झाली ती आणि कोणाची काळजी पण करायची नाही कुणाची काळजी करता हा अजिबात आपण कसं राहायचं सुरक्षितता तुमची मला आवडली मग त्यातनं पुढच्या गोष्टी अगदी चांगल्या संबंधानं वाटचाल करायची बाहेर कुठं आजूबाजूच्या तिथंच नाही शेजाऱ्याचं कुठं शाळेत जाता कुठं नाही वाटेने येताना जाताना एखादा खट्याला भेटला तर त्याच्याकडे बघायचं नाही आपण आपल्या नजरेनं घरी पोचवायचं आणि शाळेत बी काय काय सगळी काय एकत्र येते का काय सगळी एकत्र येते कोण कोण देवाला येते कोण किस कापा येते सगळ्याचा सारांश तुम्ही ह्या शिक्षणामुळं ओळखत राहा तुला त्याला शिकायला कुठली गोष्टी कमी पडेल काहीच काही पडत नाही तुझं डोकं लढवायचं बघताय तुला पुस्तक कवा नाही म्हणला फी भराय कवा नाही म्हणला सगळी पूर्तता भरपूर झाली आपलं डोकं लढवून आपला संपर्क जसा साधल आणि कुठं माझ्या तर काय नाव आलं नाही बाई नापास मुलगी झाली म्हणून एवढी कसोटीच करायला तर तर माझ्या सोनालीचं नाव नाही कशा करता करायचं आई वडिलांचं नाव नेण्यासाठी आमच्या आजी आजा समर्थ आहे त्या त्यांनी ना काय देऊ सावलीत राहिला आजी आजीची अशातनं चांगल्या स्वरूपात वाटचाल करायची चांगल्या सद्बुद्धीने शाहीर बाहेर नाही आता 7वीला जाणार हो बरोबर आता 6वीला जाते बरोबर मग तरी बरं आहे तरी एवढ्यात नाही एवढं तुला सुचलंय 6वीतच एवढं सुचलंय तरी चांगलं आणि इतर बाजूची मला काय सुद्धा अडचण येऊ देत नाही कोण कसे काय घेण्याच्या अजिबात चांगले संपर्क तू अजून बाळ आहे तुला काय काय सांगावं तुझ्या
ते सोसल तरी बा मेंदूला आहे का नाही. पूर्ण जर इतिहास तुझ्या पुढे मांडला तर ना अजून मेंदू लहान आहे बाई, आहे का नाही. मी एवढं सोसल का, त्यात बसेल का. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं वेगळे गोष्टी चांगले आहेत. अजून काय बाय. तुमच्या कुटुंबातील कोण कोण होते, जसे की आबा, बहीण आणि इतर, त्याच्यासोबत तुमचं नातं कसं होतं आणि सगळे एकत्र कसे राहायचे? चांगल्या स्वरूपात चांगल्या संबंधात नाही. आताच अरे आमच्या पुढची मुलं वेगळी राहिली. आम्ही सगळेच्या आमच्या तुझ्या सकोते सुद्धा लगीन झालं, मामा त्याचं लगीन झालं, मग आम्ही वेगळं निघालो. काय ते कारणीभूत कुठेतरी चांगल्या स्वरूपात नाही तो आलेलो आहे आम्ही अजून. केराजी अजून कलाजी त्या कशा होत्या लहानपणी? व्यवस्थित. मग तुमच्यासोबत ते पण कामाला यायच्या का? हो, काम सगळी मिळूनच करावी. सगळे मिळून जुळून मिळून काम केली. आता काहीतरी वाटून काय नाही. लयच्या ऐवजी बाय लय मोठ्याच्या ऐवजी थोडं तरी त्यांचं कल्याण असावं आणि होय पाहिजे होतं. एवढं कुठे मला जाईल. लय मोठे नको, लय मोठ्याकडे जाई नाही. लय मोठे बस की त्यांच्या मानानं, त्यांच्या मर्यादेनं लय थोडं कल्याण होय पाहिजे होतं. एवढाच प्रश्न आहे. मग आता ती काही सुटेल का? ती प्रश्न कसा सुटेल? हो, होऊन गेलं महाग आणि आता तरी हो जाग नाही. आता आम्ही इथनं जागा होऊन काय, तुम्ही जागा जायला पाहिजे. पुढल्या प्रश्नाला कोण कसाही त्याला तोंड द्यायला, त्याचा प्रश्न सोडवायला, आपण त्याला प्रश्न टाकायला, ते तुमचं काम. पुढे आमचा प्रश्न सगळं सुटले. आता केराजीला तर काय करू, कलाजीला तर काय करतो. देवडी दिलेली ती एक मेली, ते तर होऊन गेले की बाहेर. ठीक आहे. आणि तुमचं आबाबद्दल मत काय आहे, ते तुमच्यासाठी कसे होते आणि त्यांनी तुम्हाला कधी कुठं कमी पडू दिलं का? अजिबात नाही. त्याच्यावर बोजेस होता तेवढा. अंगराक फटायच्या आधी अंगराक, बैलाचा कासरा तुटायच्या आधी कासरा. जेवढं जेवढं आपल्याला लागतंय तेवढं ते आणून टाकत होता. त्याचा वापर आपण करत होतो. त्यानं वस्तू आणून टाकायची ना आपण वापर करायला, म्हणजे सगळ्याच्या सहमतीलाच घे. मग सगळ्याच्या सहमतीसाठी केलं, एवढं हितपत्रून चांगलं झालं. हा काय येडायचं नाही. फक्त दुजाभाव निर्माण करायचा नाही. ही भाषा कळली की तुला? दुजाभाव म्हणजे एकूण यायला तिरप बघायचं नाही. आता हे वाटणे किती जाते, किती तिथे आणि कोणतरी म्हणतंय आबाला असं केलं, आबाला म्हणते काय रामान तसं केलं म्हणून का आम्ही एकामेकाबद्दल भांडत गेलो बाय. तुझी काय आडवा खाली घालतो तिकडे हो म्हणायचं नाही सोडून. शेला म्हणायचं तुझ्या भाऊ केला नाही आणि कोणाला नाही. अजून तर नाही. आता मला म्हणतोय ग बाय, 3-4 वेळा म्हणला मी आळंदीला निघालो येतो काय, मी पुण्याला निघालो येतो काय. सत्य परिस्थिती तुला सांगवा, एक सत्य परिस्थिती शेतात राहायची. मला का नाही बाय, तू काय माझ्या लेकराचं लेकरू आहे, तुला सांगा काय भीती आहे का? अजिबात नाही. मला संडास सण होत नाही. प्रश्न एवढाचा माझ्या जीवनातला, ती आता आडेल
मग कुणातरी घरी जायचं आणि काहीतरी होऊन बसायचं. होय का नाही? दुसरं काय नाही. कुठं जायला बंधन नाही, कुठं राहून राहायला बंधन नाही. एवढा प्रश्न जरा अवघडच वेळ. तुम्ही आबा एकत्र आयुष्यभर काम केलं, म्हणजे तुम्ही लहानपणापासून एकत्र काम केलं का? केलं म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी केलं ग बाय, तुमच्या प्रगतीसाठी केलं. हेच एवढं शिक्षण झालं नसतं तर. बरोबर आहे. दिवसभर नांगरताना तुम्हाला कसं वाटायचं आणि त्या कामात तुम्हाला काय आवडायचं? काय सुद्धा वाटत नव्हतं बघ, अजिबात काय वाटत नव्हतं. तेवढं करावं लागत होतं. दिवसभर नांगरायचं का? हो, मग उन्हाळ्यात कसं व्हायचं? काय सुद्धा होत नव्हतं. हा, तसं काय वाटणार. आणि तसं झालं असतं मी एवढं जमलं नसतं की बाय. तेवढं काबाड कष्ट केलं. आबा मालव कसं नेत होता, कसं नेत होता काय करू? सायकलीवर. दोघांनी उचलून एक पोत मागल्या सायकलीच्या कॅरीला उठवायचं आणि दुसऱ्या दोघांनी एक पोत त्याच्या टकोडे उठवायचे. सायकल आणि मंडई कुठं? पंढरपूरला. लांब खाली काळा मारती बैल, तिथं मंडई. तिकडं तिथनं तिथपर्यंत जायचं काय? हो, सायकल डोक्यावर याकडनं गाडीवर एक पोत. त्यानं एवढं कस खाल्ला म्हणून हिथवर आमची गाडी पोचली. 30,000 निघलं असतं तर सगळी जिकडे तिकडं काय कुठं लोकांचं काम करून 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 आम्ही मागच गेलो असतो. आबानी सगळ्याच सुराला लावलं. आबाने शिक्षण किती शिकलं, म्हणजे आबाने शिक्षण घेतलं का? आबाला कुठं, आबाला तर कुठलं की शाळेत 4थीच्या आतच असेल. 4थीच्या आतच आहे, पुढं नाही गेलं. तेवढं डोकं लढवून. मग आबाने तुम्हाला काय मदत केली का शिकण्याबद्दल, काय असं? काय शिकायचंय? म्हणजे असं लिहायचं कसं, वाचायचं कसं, ह्याच्याबद्दल काय शिकवलं का? नाही नाही, आबा आता कशाची मदत आहे. आता आपण शिक्षण शिकलो. पहिला 100 रुपयाला बैल घेतलेला, शेजाऱ्याचा एक बैल, आपला एक बैल. ह्या दोन्ही बैलांनी वरी 2 वर्ष काढली. एकामेकाला बैल ते येत नाही आपल्यात आणायचा. मग ती जेवढ्याला 100 रुपयाला घेतलेला बैल 100 रुपयालाच अजून इकला. ठीक आहे. पुन्हा अशीच बैल घेत घेत पुन्हा एका बामणाची 700ला 2 बैल घेतली. 700ला 2? 700ला 2 बैल घेतली. ती काय दिवस चालवली. ठीक आहे. पुन्हा आमच्या मामानं आम्हा तिथे शिरडगुरला काय राहिला म्हणून एक गाय, एक खोंड तिच्या माग, एक कालवाड, एक शिर्डी, तिच्या माग 2 बोकडं तिथं आणून दिली. कालवाडाचं कालवाड आज किती उत्पत्ती पुढे झाली होती का नाही? ते आज आजी नातू पण तू अशी पुढे चाललेली आपण. मग तसं एक खोंड झालं म्हणता आपल्याला. गावात घर होत, त्या गावातल्या घराला हातमाये जोगीची एक दिवळ होती. तुझ्या 2 आज्या, ही इथंच आमची ही आजी स्वयंपाक करायला लागल्या, दिवळीतनं तोंड घालायला. स्वयंपाक पहिल्यापासून करून उडून स्वयंपाक संपूस तर त्याला सारखी गोळी तोंडात कणकीची. पण खाऊन खाऊन बैल मोठा झाला पासून ती बैल जे झाला, अरे बापरे, ती त्याला बरोबर 14 बैल आणली त्याच्या जोडीला. एक बी टिकला नाही.
14च्या 14 बैल त्यानं मोडकाळून घालवली, पण ही बैल अजून मरेपर्यंत. मग मदंत्री माझ्या जीवातला बैल, माझ्या मनातला बैल आबाने ऐकला. ऐकल्यावर मला उभं वार सुटलं, इथं राहू का कुठं जंगलात जाऊन पडू. काय नाही बघ, नळावर कामाला गेलो, एकत्र असतानाच पगार किती यायची, मग त्यातनं मी 4 आणे 8 आणे 4 आणे 8 आणे 4 8 आणे काढून घ्यायचो. आणि त्याचे पैसे किती झालं, 30 रुपये झालं. 30 रुपये झालं. सगळं तिथं सोडलं काम, पळतच गेलो पंढरपूरला. पळत गेलो, नवनाथ ग्रंथ आणला. हा ग्रंथ आणला, मोडकं छापार आपल्या गावात. त्या मोडक्या छापरात वाचत बसलो. पहिल्यांदाच काय नाही, ते मूळाक्षर नाही, कुठं उजळणी नाही, कुठं काय नाही. मला वाचायला हातच घेतला. ती वाचत बसतो, ती वाचायला लागलो, ती आपोआप समाप्ती आहे. शेवट झाला. आज समाप्ती. 4 काहीतरी खिरपोळी करायची, आजूबाजू 4 माणसं जेवायला घालायची. अशानं आम्ही थाट केला. तर समाप्ती दिवशी, शेवट दिवशी अजून दिवस आहे तर ती बाबा बोंबलत झाला, हे तुझा बैल घे रे बाबा, तुझा बैल घे म्हणून आला. मग घरी बैल बांधला. मग नंतर ते सगळं कार्य उलगडून मग मी आणायला मिळलो ना. तर आणि ती बैल मरेपर्यंत सांभाळला नाही. इतका जीव होता तुम्ही मरेपर्यंत. एका डोळ्यानं आंधळा झाला, त्याचा डोळा धुवायचा, पुसायचा. आणि तुझं ते पोर येत पळत होती दिशी, तेवढा होता इथं. तर तिथनं बैल सोडून लावला, गड्या माग वडा, त्या वड्याला जावायचा, पाणी प्यायचं आणि पुन्हा मागात जाऊन यायचा. ते जोपर्यंत बैल होता तोपर्यंत इथनं नुसती गाडी झोपायची, गाडीत कोण बसायचं नाही. कुठं जायची गाडी, दहिवडीत जायची. दहिवडीत दारापुढं अंगणात जाऊन बैल उभं राहायची गाडी घेऊन. मग त्या म्हाताऱ्यानं गाडी सोडायची, बैल सांभाळायची, तिथलं काम करायचं. आणि त्यानं मी पुन्हा काय करायचं, काम झालं म्हणजे बैल गाडीला झोपायची, तिकड तोंड करायचं. मनानं बैल शेतात ये. म्हणून जायचं, म्हणूनच यायचं. हो साईड धरू. आता कशासाठी साईड सोडायची का, आउट साईडने गेलो आउटच होते. तशी बैल होती माझी शानी. मरेपर्यंत मी इथंच बैल पुरला. आम्ही दोघं बाजराने एक डबर खांद, तिथं बैल पुरला. त्यानं तेवढी आम्हाला देणगीच दिली हो, की रानामुळं पाटलाच 15-16 एकर रान घेतलं. आणि कल व्हायलंच. ही समधी रान करून 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 माल किती 32 पोती ज्वारी आली वाटून, 32 पोती खपल्या आल्या वाटून. कुणीकडे झालं माल, एकाच मालकाच्यातला. पुन्हा दुसऱ्याची बारकी चिरकी केलेली ती व्हायलाच. ती एकूण राणे मळेल. हळूहळू हिरी पाहिल्या परत चहाचं नाव काढायचं. अजिबात चहाचं माहित नाही कोणा. चहा गणित केलं, चहाच्या पैशावरती हिरी मोठी लाट पाहिजे. किती आता किती बी चहा करा, चहा प्या, नाहीतर आंघोळी करा चहा. पण त्या काळात तेवढं सोसलं म्हणून
तिथं आलं. म्हणजे शिक्षण शाळा भानगडी कशी झोपायचे काय अशीच एवढं गरिबाची शाळा आहे का बाय? गरिबाच्या मुलांना कशी शाळा शिकायची? बहिणीची नाव बैलाची नाव हा माझा शंकर होता की ते बैल. शंकर शंकर नाव ठेवलं तरी. शंकर नाव ठेवलं होतं. मोकळा सुटून पळाय जरी लागला आणि शंकर माघारी आलाच पाहिजे बैल. दुसरी मग गयासनी खोंड आले किती बी झाली सारखी बाबा खोंड 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 जबलो वक्कारी आले खोंड समोर. आबा पुढल्या कामाला मला विकायचा, कोणाचं द्यायचं घ्यायचं, कुठं कोणाचं काय चाललंय ती बघायचं. म्हशी जनावर आपल्याकडे वड्याला नेऊन 4 बांधायचे पुन्हा 4. एका बाबानं महादेवाला वळ सोडला ती गावात वागू देना. मग आता वस्ती आहे तिथं तिकडे भवाली इकडे कुर्ती कुणाचंच घर नाही आणि वस्ती नाही तर मी एकटाच राहायचो वळूच्या ब्यानं बैलाला मारतोय म्हणून. जय 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 एक दिवशी राग झाला का नाही त्या वळूचा. म्या शंकर मनाचा बैल मोकळा दिला सोडून. त्या बैलानं त्या वळाला गोळसू गोळसून मारला, असं खाली पाडून मारला. मग ती मनानं गावाकडे पळून गेला इथनं. असा बैल होता माझा शंकर. त्याच्या मागे कोंड लागपाट कोंडाला कोंड 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 किती कोंड झाली माप नाहीत की. असं गाईला खोंड पित का नाही, गाईला खोंड पित 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 पितच मी इथे आणून अवतारा अशी खोंड शिकवली जरा बैल बनला एकूण टाकायची, दुसरं खोंड ओढून आणायची जपायचा अवतारा. हौशा धिगाण्या बारशा ही विकत आलेल्या बैल तर किती नाव काय सांगायचं नाही. आपल्या घरची बैल तुझे 2 गया अशा होत्या की बास हुड्यावर हुड्या हुड्यावर हुड्या मारायच्या गया. एक दिवशी ती दोन्ही बी सुटली म्हातारीच्या हातात. आईला सुटून कुठे गेली गावात की पळत गुरु. नाव कसं पडलं तुम्हाला दादा? सांगू पहिल्यांदा तुझी सखवात जलमली. मग त्या वेळेला ती रानटी काम आपलं जलमली खरं, पण तिच्या मोठं नारळावरून दुःख उठलं कापत. सकाळी कटलं असं थटच एवढं मोठं दुःख. इथं जात जा. मग पहिले दवाखाने आता सांगितले दवाखाने नव्हते. एक रामबागत म्हणून आडेल एक वाडा आहे ना आम्हा, ते पडेला दवाखाना नव्हताच असला. काय म्हणते ती त्या दवाखान्याला पडेल ती दवाखाना आहे, मोठा सरकारी दवाखाना झाला पडेल रामबागत म्हणून. एक मोठा वाडा आहे, त्या वाड्यात एकच म्हातारी होती पांढर पाताळ नेसत होती. इंजेक्शन नव्हतं काय नव्हतं. तिने नुसतं नजर टाकली तरी गुण येत होता. तिने नुसतं नजरेनं बघितलं असं होतंय तसं होतंय. जावा घरला म्हणलं की घरी येऊस तर ते सगळं दुब्बर झालं. तत्न माघारी आल्यावर मग तिने दादा म्हणायला सुरुवात केली. आमच्या वडिलांचं नाव दादा आहे मला दादा का म्हणायला लागली. आमच्या वडिलांचं नाव दादा आहे मला दादा दादा सगळी म्हणते ती ही लहान खोपतली. आणि पहिले जे जुने खोपतले ती बापू म्हणते ती. आणि आबाचं नाव आबा कसं काय पडलं? म्हणजे कोणी म्हणलं पहिल्यांदा शब्द कोणी म्हणला आबा? आता मी जन्मलो नसेल हाय का नाही. तुम्ही जन्माच्या अगोदरपासून सगळे आवाज म्हणले. मग आता पहिल्यांदा मोठा आबा म्हणल्यावर पुन्हा ही 2-3 बहिणी, एक बहीण का काय मेली. मग तवर
आबा मोठा झाला, मग आबाला आबा म्हणले तरी मारत्या बा आजूबाजूची शेजारची, होय नाही. मग आता ती म्हणलेलीच आपण म्हणायची पुन्हा, का आपण दुसरं नाव ठेवू? नाही. नाही, तुमचं खरं नाव काय? खरं नाव पूर्ण नाव? चालू नाव का कुंडलिकेतलं नाव? तसं नाही, आता माझं नाव कसं समृद्धी आहे, होय, तसं तुम्हाला दादा म्हणतात सगळे, पण तुमचं खरं नाव काय? रामा. मग कुत्र्याक पाळलेलं होतं आम्ही, पांढरं कुत्र. असं होतं, येळभर जर स्वयंपाक करून त्याच्या पुढे ठेवला, वास नाही घाला. दुधाचं बघून उघड त्याच्या पुढे ठेवायचं असं. बामणाची म्हातारी सगळा बामणाचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, त्याच्या पुढे ठेवायचा. आणि म्हातारी कुठं वड्याला जायची धुव्याला, वड्यातनं धुणं देऊन यायची, हाय असा स्वयंपाक. कुत्र्याला वास नाही घेतला. आणि ती कुत्र्यानं पळत जाऊन त्या दोन्ही गुराची 2 दावे दातात धरली आणि घेऊन आला. आजीपाशी आणून दिली तुझ्या. आणि त्या कुत्र्यानं एकादशी दिवशी भाकर नाही खाल्ली अजिबात नाही, फराळच खायला. पण ती कुत्री त्याच्या आईला इकडे आड्याला, त्या कारंडे इकडे आल्यावर कोणी तर मारलं. नाही तर कुत्रे होतो अगो बाय, कधी स्वयंपाकाला बघणार नाही, दुसऱ्याला देऊ देणार नाही कुत्र्याला. तिकडे वर वडेने आलं लगाताना, त्या कुत्र्याने मारलं का कोणी मारलं त्याच्या आईला? अजिबात. कुत्र्याची त्या बैलाची आठवण आहे आपल्याला अजून. बस आज जीवनात काय नाही जाय. आमच्या वडिलाला नामाच्या आजोबाला हो असं बघायला मिळलं नाही. काय मुलं बाळ, आम्हाला मुलंच झाली नाही, ते बहिणीची बी झाली नाही, ती आम्हाला बी झाली नाही. ती त्या आजोबा आयासा मरून गेला न बघता. सुदामा आणि तिरंजी एवढी जन्मली दोघच, नाहीतर आम्ही कोण ही अशी जन्मली नव्हती मुलं. आता आम्हाला सगळ्याची 4-2 मुलं बघायला मिळली. मुलाची मुलं, मुलीची मुलं, त्यांची लग्न झाली, त्यांना बी मुलं झाली. अशाबद्दल योग्य आहे, पण त्यांना बघायला मिळलं नाही. मग तुमच्या वडिलांना आजार होता की ते असंच वारले? म्हणजे काय झालं त्यांना? काय झालं, कसे वारले? दमा होता, वर्धापाचा दमा होता. गावा शेजारी आपले, आता तुम्ही घरी गेला सगळं गावातले आमच्या, तिथं एक छपार होत. छपरात असली बाज टाकून निवांत म्हातारं झोपायचं. आणि कधी नाही बघ संडास लागली म्हणलं नाही कधी आम्हाला. काय असं ते लघवी परसाला झाली म्हणून पुसायला लावलं नाही, धुयाला लावलं नाही. आणि बघ ईदूळच्या टायमाला कुठे गेला संडासला म्हातारं उठून, ते शेंबडेच राहणार होतं नामा. गोडशेचा मला वळडून शेंबडे राहणार. आज संडास येऊन झोपलं, मला आज लय झोप लागली, मला कोणी सुद्धा उठवू नका. मग ते दम्याचा माणूस रातचं खोकतली, मग खोकणं म्हणून असली कशी झोपलं, खोकणं म्हातारा म्हणून बघायला गेलं तर संपलेलं. मग तुझा आजा गावात झोपलेला, त्याला उठवाय गेलो मी. असं झालं, म्हातारं काय बोलणं खोकणा. दुसरे जे शेजारी घरी कार्यक्रम होता, तिकडे काय माणसं गेली होती. मग तिकडली माणसे उतर रात्री आणि कुठली माणसं यायची, अजून काशीगाव यायचं, दैवडी यायची, देवळं यायचं, आणि येळापूरची यायची. अशी सगळी माणसं उतर उजडायची वेळ आली. दवाखाना
असून का करता देवा? नाही नाही, जरी दवाखाना असला तरी त्यांना ते जमलंच नाही ना. कवा दवाखान्याची सोय नाही, गोळी नाही. पूर्वी असून बी दवाखाना काय देवा तुम्हाला सांगतो. एक बेणाऱ्या, जुना फाड्या आणि तिकडे सांगोल वाटेला बेडाऱ्या म्हणून, एवढं तीनच. अजिबात दवाखाना नव्हतं. ते आता पुन्हा गलीगली जशी जशी शाळेची प्रगती वाढायला लागली, जशी जशी शाळेला शिक्षण पुढे चाललं, कोण ह्याचा कोर्स करते, कोण त्याचा कोर्स करते, कोण डॉक्टरचा कोर्स करते. आता गली गली डॉक्टर झाले. आता कोणच्या गलीत डॉक्टर नाही, सगळे घरागली डॉक्टर. आम्ही अजून टोचून घेतलं नाही बाई. गोळ्या तकवा तर गुडघे बदल एखादी असते, कुठलं टोचायला, कुठल्या दवाखान्यात, काय भानगडी. पहिली माणसं होलग्याच ती बारीक पीठ करायचं, ती कडवून प्यायचं, दुखूनच गेली मार्ग पिऊन.